आज प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असं तीच परत चालणारी टेप रेकॉर्डर आज सकाळी संजय राजाराम राऊतनी वाजवली। पत्रकार परिषदेत ही वाजवली आणि सामन्यामध्ये पण त्यावर आज अग्रलेख लिहिलेला आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि विश्वामध्ये सर्वात ताकदीचे नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष आपला देश, आपलं संविधान, आपली लोकशाही ही जेवढी काँग्रेसच्या काळात भक्कम झाली नाही, मजबूत झाली नाही, देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर आज जी गगना एवढी मोठी झालेली आहे, आज पण अन्य देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आपल्या देशाला फार सन्मानाने पाहतात। हे सगळ्या गोष्टी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांमुळेच आहे आणि हे ज्याला हजम होत नाही, हे ज्याला पचत नाही, तेच संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे असं बडबड करत बसतात, गरळ उकळ बसतात। संजय राजाराम राऊतला सांगेन, संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी असते हे जरा त्याच्या आवडत्या पाकिस्तानमध्ये जाऊन पाहावं, चीनमध्ये जाऊन पाहावं, किंवा ज्यांची आजकाल तो अधिकृत नोकरी करतोय त्या राहुल गांधीच्या मांडीवर बसून ऐकावं की राहुल गांधींच्या आजीने म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधीजीने जी आणीबाणी आपल्यावर लादलेली तेव्हा संविधान आणि लोकशाही कशी धोक्यात होती। ना पत्रकार परिषद घेण्याचे अधिकार होते, ना संजय राजाराम राऊत जसा फोन करून महिलांना शिव्या घालतात तसं ना करण्याचा अधिकार होते। त्याचा मालक जे नाशिकमध्ये जाऊन महाआरती करतो ते करण्याचा अधिकार नव्हते। त्याच्या मालकाचा मुलगा जसा नाईट लाईफ साजरा करतो ते काही लोकशाही धोक्यात असली तर करायला जमणार नाही। या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगर करायला मिळत आहेत म्हणजे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाही अजून मजबूत झाली आहे हे संजय राजाराम राऊतनी समजावं आणि मगच आपला थोबाड उघडावं। काल महाविकास आघाडीची जी बैठक झाली, मी फार जबाबदारीने आज सांगतोय, मी तेव्हा पण आपल्याला आठवत असेल मी सांगितलं होतं की महाविकास आघाडीच्या ज्या काही संयुक्त सभा होत होत्या, काय बोलायचं त्याला, महाविकास आघाडीच्या सभेला, त्या सभा बंद झाल्या, हो झाल्या नाहीत पुढे। तसंच महाविकास आघाडी ही अधिकृत काल रात्री तुटलेली आहे। इंडी अलायन्स जसा पश्चिम बंगाल असेल, जसा पंजाब असेल, जसा बिहार असेल, तसं इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये अधिकृत तुटलेली आहे, पोपट मेलेला आहे। आणि हे लोक कोणीही हे सांगायला तयार नाही आहेत, कारण का उद्धव ठाकरेला काय 23 सीट मिळत नाही आहेत, प्रकाश आंबेडकरजींना 2 पेक्षा जास्त सीट देत नाही आहेत। मुंबईमध्ये संजय निरुपमजी आणि यांची जी हक्काची जागा आहे ती उबाटावाले घेऊन टाकतायत। आणि काल रात्री जो झालेला वाद, अक्षरशः कपडे फाडेपर्यंत झालेला वाद, हे बाहेर येऊन कितीही अगर यांनी आव आणला
पण येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे आणि ही अधिकृत अलायन्स तुटलेली आहे. म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाला तिथे पश्चिम बंगालमध्ये आजच मी सकाळी ऐकलं की ममता बॅनर्जींनी राहुल गांधीची न्याय यात्रा पश्चिम बंगालच्या एका भागामध्ये आम्ही यायलाच देणार नाही असं जाहीर करून टाकलेलं आहे. कालपासून नितीश कुमारजींचं काय चालू आहे हे आपण ऐकतोय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हे स्वतःचं घर एकसंघ ठेवू शकत नाही आणि मोठ्या मोदीजींना हरवायला निघालेले आहेत. काल प्रकाश आंबेडकरजींनी नाना पटोले, संजय राऊत आणि अन्य एका नेत्याचं पत्र पाठवलेलं ते केराच्या टोपलीत टाकून दिलं. म्हणजे आज संजय राजाराम राऊत, नाना पटोले किती चिल्लर नेते आहेत, त्यांना किती लायकी आहे त्यांची, हे प्रकाश आंबेडकरजींनी मोठं दाखवून दिलं. म्हणून अशा चिल्लर नेत्यांना ना त्यांचे वरिष्ठ किंवा मित्रपक्ष भाव देत, महत्त्व देत नाही, महाराष्ट्राची जनता देणार. संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे की गेल्या 10 वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायालय आणि निवडणूक आयोग काम करत आहे. या 10 वर्षामध्ये 6 वर्ष उद्धव ठाकरे हे मोदीजींबरोबर होते, युतीमध्ये होते. 2014 ते 2000 मला वाटतं 18पर्यंत 19पर्यंत या सगळ्या वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे मांडीला मांडी लावून आमच्या भारतीय जनता पक्षाबरोबर होते. मग तेव्हा संविधान धोक्यात नव्हतं का? तेव्हा तुम्हाला महापालिका म्हणजे हे ज्युडिशरी आणि न्यायपालिका गुलाम वाटलं नाही का? तेव्हा तुम्हाला EVMवर आक्षेप घ्यायसारखं वाटलं नाही का? आता तुमच्या मनाप्रमाणे अगर गोष्टी होत नाही आहेत तर तुम्हाला संविधान धोक्यात वाटतंय, EVMवर आक्षेप वाटतोय, न्यायपालिकेवर तुम्हाला आक्षेप घ्यायसारखं वाटतंय. तुमच्या मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हा मग हायकोर्टामध्ये एकदा जाऊन तिकडच्या प्रमुखांना का भेटलेला? मग तेव्हा आम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे का? म्हणून उगाच न्यायपालिकेचा अपमान कोणी करू नये. आपल्या देशाची लोकशाही अजून सक्षम करण्याचं काम, मजबूत करण्याचं काम आपल्या देशाच्या न्यायपालिका वारंवार वर्षानुवर्ष करत आहेत. म्हणून अशा संजय राजाराम राऊत सारख्या देशविरोधी व्यक्तीला खरं म्हणतं तर लवकरात लवकर अटक करायला पाहिजे, न्यायपालिकेचा अपमान करण्यासाठी, आणि जेल बंद करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल असं मी ऐकले. मला त्याबद्दल जास्त माहिती नाही म्हणून मी बोलू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहीत नाही. त्यांनी ही उपटाउपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा करण्याच्या अगोदर या अशा कार्ट्याला खरं म्हटलं तर उपटणं म्हणजे काय असतं ह्याच्या प्रयोगशाळेत पाठवलं पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीचा सन्मान अगर संजय राजाराम राऊतला करायला जमत नसेल तर त्यालाच महाराष्ट्राच्या राजकारणातून एकदाच उपटून बाजूला टाकावं असं मला वाटतं. त्याची वेळ आलेली आहे. गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का असा प्रश्न संजय राऊत करतायत. त्याबरोबर असं म्हणताय की हे टपोरी लोक आहेत म्हणून खोके वाटप करायला ठीक आहे. तेच तर मी बोलतोय ना. प्रकाश आंबेडकरजींनी हे जे काय संजय राऊत, नाना पटोलेचं पत्र वाटल्यानंतर जे कचऱ्यात टाकलं, म्हणजे अशा चिल्लर लोकांना दुसऱ्या लोकांना हे लोक नावच ठेवणार. संजय राजाराम राऊत सारखा मोठा चिल्लर हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही ना. ज्याला स्वतःचे घरचे इज्जत देत नाही, ज्याचे स्वतःच्या पक्षाचे अन्य मित्रपक्ष इज्जत देत नाही, त्या चिल्लरांनी दुसऱ्याला नावं ठेवू नये. 2024च्या निवडणुकांना सामोरे जाताना दंगली घडवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे.
हिंदू मुसलमानांच्या दंगली करून यांना 400 पार नारा दंगलीच्या आगीतून आला आहे असं संजय राऊत. राम मंदिर बनण्याच्या 6 महिन्या अगोदरपासून संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक सातत्याने देशामध्ये दंगली घडतील असं वक्तव्य वारंवार करतायत. आत्ताही महाराष्ट्रामध्ये विविध जागी जे दंगली घडतायत त्याच्या मागे संजय राजाराम राऊतच्या मालकाचा हात आहे का ह्याचा तपास खरंच झाला पाहिजे असं मी मागणी करतो. कारण का 6 महिन्या अगोदरपासून हे दोघं असं बोलत आहेत. म्हणून मी वारंवार बोलतो आहे की उद्धव ठाकरेची नार्को टेस्ट करा. त्याला महाराष्ट्रात दंगली घडणार आहेत अशी माहिती त्याच्याकडे काय आहे, काय त्याला माहिती आहे जी तो देशाला आणि राज्याला आणि सरकारला पुरवत नाही आहे. याबद्दल त्याची एकदा नार्को टेस्ट केली तर कळेल की दंगलीच्या मागे मास्टरमाइंड नेमकं कोण. साहेब, जरांगे यांनी मागणी केली होती की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला यावे, मात्र अजूनही शिष्टमंडळातर्फे चर्चा सुरू आहे. मी अजून ऐकलेलं नाही त्यांची मागणीबद्दल म्हणून काय बोलू शकत नाही. जरांगे मुंबईच्या वेशीवर आहेत, आज तरी तोडगा निघेल का? मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यात लक्ष घालतायत. तर भुजबळ आता ओबीसी मेळाव्याचे नेतृत्व करणार नाही कारण 3 सभांना ते हजर नाही आहेत. शिवाय त्यांनी सत्तेत राहून लढावं असं शेडगे सांगतात. मला वाटतं की ते ओबीसी समाजाच्या आणि त्यांच्या ह्या सगळ्या नेतृत्वामध्ये काय चर्चा होते ह्याबद्दल अन्य कोणी भाष्य करावं हे मला वाटतं योग्य नाही. त्या फडणवीस आणि मोदींनी केलेला 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप खरा होता की खोटा हे अजित पवार गटाने स्पष्ट करावे अशी विरोधकांची मागणी आहे. मला असं वाटतं त्याच्या योग्य उत्तर योग्य वेळ मिळेल. चौकशी सुरू आहे, अजूनपर्यंत काय निष्पन्न झालेले नाही. असे आरोप तर मग आदित्य ठाकरेवर पण आहेत, उद्धव ठाकरेच्या मेव्हण्यावर पण आहेत. मग त्याच्याबद्दल थोडी स्पष्टता उद्धव ठाकरेंनी द्यावं की पाटणकरांनी खरंच मनी लॉन्ड्रिंग केली होती का, आदित्य ठाकरेंनी खरंच दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचा मर्डर केला होता का, ह्याबद्दल पण उद्धव ठाकरेंनी कधीतरी उत्तर द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.